नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे खानदेशातील एकदम खास आणि पारंपरिक रेसिपी खानदेशी कढी गोळे. ही रेसिपी म्हणजे आंबट तिखट कढी आणि त्यातले मऊ रसाळ गोळे एकदम भन्नाट कॉम्बिनेशन. खानदेशी स्टाईलची खासियत म्हणजे तिचा झणझणीतपणा आणि गावरान चव, जी एकदा खाल्ली की विसरता येत नाही. ही कढी बनवायला खूप सोपी आहे आणि घरच्या साहित्यामध्ये सहज तयार होते. गोळे एकदम सॉफ्ट आणि कढी एकदम फ्लेवरफुल बनवण्यासाठी मी तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहे. भाकरी, भात किंवा पोळीसोबत ही कढी गोळे खाल्ले की फार छान लागतात. चला तर वेळ न घालवता आपण साहित्यकृती पाहूया. 1 वाटी इथं मी चणा डाळ घेतलेली आहे आणि ही चणा डाळ 15 ते 20 मिनटासाठी आपल्याला भिजत घालायची आहे. भिजवलेल्या चणा डाळीचे आपण इथं आज गोळे बनवणार आहोत. 1 वाटी घ्या, म्हणजे 100 ते 150 ग्राम इथं मी चणा डाळ घेतलेली आहे. इथं पूर्णपणे या डाळीचं पाणी निथळून घ्यायचं आपल्याला आणि निथळलेली डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया. अजिबातसुद्धा पाणी न घेता आपल्याला याचे गोळे बनवायचे आहेत किंवा याचं वाटण बनवायचं आहे. याच्यासाठी आपल्याला आलं, लसूण, अर्धा चमचा धणे, अर्धा चमचा जिरं आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि एक चवीनुसार थोडंसं मीठ घेऊया. थोडीशी छोटा अर्धा चमचा हळद आणि छोटा अर्धा चमचा हिंग घ्यायचा. थोडी कोथिंबीर घ्यायची आणि हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक न वाटता हे दरदरीत असं वाटून घ्या. लक्षात ठेवा, याच्यामध्ये अजिबातसुद्धा पाणी घालायचं नाही आहे. बिना पाण्याची ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे. चणा डाळ घेतली मी इथं, तुम्ही मूग डाळ किंवा तूर डाळही घेऊ शकता आणि अशा पद्धतीने त्याचे गोळे तयार करायला यायला पाहिजेत आपल्याला. जर मिश्रण पातळ झालं तर थोडंसं बेसन पीठही तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. अगदी परफेक्ट असं आपलं हे मिश्रण तयार झालं आणि या मिश्रणाचे आता आपण गोळे करून घेऊया. हाताला थोडंसं मी तेल लावलं आणि तेल लावून अशा पद्धतीने आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. फार छान चवीची हे कढी गोळे होतात, तुम्ही करून पहा. 1 लिटर मी इथं ताक घेतलेलं आहे. ताक थोडंसं आंबटसर घ्या किंवा दही घेतलं तरी दही थोडंसं आंबटसर घ्या. 1 किलो दह्याची तुम्ही इथं ताक करू शकता. माझ्याकडे ताक होतं, ते ताक मी 1 लिटर ताक घेतलं आणि 1 लिटर ताकामध्ये 3 चमचे आपल्याला इथं बेसन पीठ घालायचं आहे. बेसन पीठ घालून एकसारखं आपल्याला हे मिश्रण करून घ्यायचं आहे. पूर्णपणे बेसन पिठाचे गोळे गाठी मोडून घ्या आणि छान असं हे कढीसाठी मिश्रण तयार करून घ्या. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही 1 किलो दह्याचं सुद्धा किंवा 250 ग्रॅम दह्याची इथं ताक करून कढी करू शकता. 1 पळीभर तेल घेतलं, तेल किंवा तूप घ्या आणि त्याच्यावरती ही कढी फोडणीला टाकायची. तेलावरती आपल्याला जिरे मोहरीची फोडणी करायची. 1 चमचा धणे, 1 चमचा मेथीदाणे, ठेचलेला लसूण, कढीपत्ता आणि हिरवी मिरचीची फोडणी करायची. खमंग अशी ही फोडणी परतली की याच्यामध्ये मी 2 बेडगी मिरच्याही घेतलेल्या आहेत, सुक्या लाल मिरच्या. कढी दिसायला छान दिसते. पूर्णपणे ही खमंग अशी कढीचं फोडणी परतायची. त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घेऊया. छान अशी खमंग ही फोडणी परतली की याच्यावरती आपण ताक फोडणीला टाकूया. फार सुंदर ही कढी चवीला होते, करून पहा तुम्ही. इथं मी मिरची, आलं, लसूण घेतलेलं आहे, पण तुम्ही याची पेस्टही करून घेऊ शकता. लसूण, मिरची, जिऱ्याची पेस्ट करून घेऊ शकता. आलं मी घेतलेलं नाही आहे कढीमध्ये, आपण गोळ्यामध्ये आलं घातलेलं आहे. आता ही कढी 5 ते 6 मिनटासाठी आपल्याला छान उकळून द्यायची आहे. इथं आणि कढीला छान अशी उकळी आली की आपण याच्यामध्ये गोळे सोडणार आहोत. उकळी यायच्या आधी याच्यामध्ये गोळे सोडू नका. चवीनुसार मीठ घ्या आणि हे पहा, आता छान अशी कढीला आपल्या उकळी आलेली आहे. कढी उकळायला लागली की आपण याच्यामध्ये गोळे सोडून घेऊया. जे आपण गोळे चणा डाळीचे गोळे करून ठेवलेले आहेत ते गोळे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. ही स्टेप फार महत्त्वाची आहे. जर तुम्ही कढी उकळायच्या आधी जर गोळे सोडले तर हे गोळे आपले कढीमध्ये विरघळतात. म्हणून काय करा, चांगली कढी उकळायला लागली की मगच हे गोळे सोडा आणि अजिबातसुद्धा चमचा किंवा पळीच्या साह्याने अजिबात ही कढी ढवळू नका. गोळे टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं थांबा आणि समोर थांबा. आपण कढी फोडणीला टाकली की एका बाजूला इकडं तिकडं न होता समोर पहा. 2 ते 3 मिनटात हे गोळे शिजलेले असतात आणि छान असे कढीवरती तरंगतात. गोळे कढीवरती तरंगायला लागले की पुन्हा 5 ते 6 मिनटं ही कढी आपल्याला उकळून घ्यायची आहे, म्हणजे हे गोळे छान कढीमध्ये शिजतात. आणि पहा इथं तुम्ही हे गोळे आपोआप वरती तरंगायला लागले, कढीवरती तरंगायला लागले आणि अशा पद्धतीने कढी गोळे आपले तयार झाले आहेत. 5 ते 6 मिनटासाठी हे गोळे छान उकळू द्या, शिजू द्या आणि मगच ही कढी सर्व करा.
आणि अशा पद्धतीने खानदेशी स्पेशल कढी गोळ्याची रेसिपी आपली तयार आहे. गरमागरम भातासोबत हे कढी गोळे फार छान चवीला लागतात. करून पहा तुम्ही. 5 ते 6 मिनटासाठी हे गोळे छान शिजू द्या, म्हणजे चवीला फार छान लागतात. आणि मिश्रण एकदम बारीक न करता जाडसर थोडंसं ठेवा आणि कढी उकळायला लागल्यावरच हे गोळे कढीमध्ये सोडा, म्हणजे तुमचे जे गोळे आहेत हे कढीमध्ये विरघळणार नाहीत किंवा पसरणार नाहीत. तर पहा इथं एक 10 मिनटात आपले हे कढी गोळे तयार झालेले आहेत. झटपट होणारी रेसिपी आहे आणि गॅसची बचतही होते, वेळेचीही बचत होते आणि एका भाजीमध्ये तुम्ही अगदी भात, चपाती, भाकरीबरोबर ही एकच भाजी तुम्ही खाऊ शकता. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करा. अगदी चवीनुसार मीठ, अगदी थोडीशी साखर घेऊन हे कढी गोळे तयार करायचे आणि सर्व करायचे. गरमागरम भात, गरमागरम ज्वारी बाजरीची भाकरी चपातीबरोबर छान लागतात. धन्यवाद मंडळी.